नमस्कार मंडळी. आज पंचामृत कसे करते त्याची रेसिपी तुम्हाला सांगते. मला बऱ्याच जणींनी पंचामृताची रेसिपी विचारली होती. आपल्याकडे गौरी गणपती कुळाचार जर असेल तर पंचामृत बनवले जाते. यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते आधी ताटामध्ये सगळे काढून घेतले. यामध्ये 3 चमचे दाण्याचा कूट, 2 चमचे तिळाचा कूट, गूळ, चिंचेचा कोळ, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, शेंगदाणे, सुके खोबरे, थोडा सुक्या खोबऱ्याचा किस असं सगळं हे साहित्य घेतलेलं आहे. आधी शेंगदाणे आणि सुके खोबरे रात्रीच पाण्यामध्ये भिजवलेले होते. जर शेंगदाणे आणि सुके खोबरे जर तुम्हाला कमी घ्यायचे असतील, म्हणजे शेंगदाणे आणि सुके खोबरे मी इकडे जास्त घेतलेले आहेत, परंतु तुम्हाला जर कमी घ्यायचे असतील तर तुम्ही कमीसुद्धा घेऊ शकता. आणि घरात जर वयस्कर मंडळी असेल तर दाणे आणि खोबरे चावायला त्रास होतो, म्हणून मग खोबऱ्याचा किस आपण खोबऱ्याचे काप न घालता टाकायचा आहे. म्हणजे रंग पण छान येतो आणि चांगला लागतो. आणि दाणे तुम्ही कमीसुद्धा यामध्ये टाकू शकता. सगळ्यात आधी कढई गरम केली, त्यामध्ये 2 पळ्या तेल घातलं. त्यानंतर जिरे मोहरी टाकली. गरम झाल्यानंतर हिंग घातला, मिरच्या घातल्या, नंतर कढीपत्ता यामध्ये घातलेला आहे आणि फोडणीमध्ये अगदी थोडीशी हळद घातली आहे. नंतर लाल तिखट फोडणीमध्येच घातलेलं आहे. तुम्ही वरून नंतरसुद्धा लाल तिखट यामध्ये घालू शकता. त्यानंतर सगळं छान मिक्स करून घेतलं, छान हलवून घेतलं आहे. त्यानंतर यामध्ये बरोबर 1.5 कप यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर जे खोबऱ्याचे काप केलेले होते ते खोबऱ्याचे काप घातले. नंतर शेंगदाणे यामध्ये घातलेले आहेत आणि सगळं चांगलं हलवून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये 3 चमचे दाण्याचं कूट घातला, 2 चमचे तिळाचा कूट यामध्ये घातलेला आहे. नंतर यामध्ये चिंचेचा कोळ घातला. नंतर चवीनुसार यामध्ये गूळ घातला आहे, चवीनुसार मीठ घातलं आणि सगळं छान हलवून घेतलं आहे. सगळ्यात शेवटी यामध्ये सुकं खोबरं घातलं आणि कोथिंबीर यामध्ये पेरली सगळ्यात शेवटी. मंद आचेवर हे जे पंचामृत आहे ते 15 मिनिटं शिजू दिलेलं आहे. हे पंचामृत शिजलं म्हणजे यामधले खोबरं आणि दाणेसुद्धा शिजतात. मंद आचेवर पंचामृत शिजू दिलेलं आहे. याला घट्टपणा यायला सुरुवात झाली की याला तेलसुद्धा सुटायला सुरुवात होते. आणि जेव्हा तेल सुटत आलं आणि थोडं हे पंचामृत घट्ट झालं की गॅस बंद करून टाकला. थंड झाल्यानंतर हे काचेच्या बाउलमध्ये पंचामृत काढून ठेवलं आहे. हे पंचामृत 2 ते 3 दिवससुद्धा चांगलं राहतं. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे पंचामृत करून बघू शकता. अगदी सोपी रेसिपी आहे आणि पटकन होणारा हा पदार्थ आहे. हे पंचामृत झाल्यावर याला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे पंचामृत करून बघा. धन्यवाद.